नमस्कार. पॉलिटी विथ डॉक्टर उगले या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. राज्यघटनेची उद्देशपत्रिका या महत्त्वपूर्ण विषयाची आपण चर्चा करणार आहोत. प्रत्येक राज्यघटनेला काही निश्चित ध्येय किंवा उद्दिष्ट असते, त्याची काही मौलिक उद्दिष्ट असते. या उद्दिष्टांचा समावेश राज्यघटनेच्या प्रस्तावनेत केलेला असतो. राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही राज्यघटनेचा सार असते. राज्यघटनेच्या उद्देशांना मूर्त स्वरूप देण्याचं कार्य या उद्देशपत्रिकेमध्ये स्पष्ट केलेलं असते. भारताची राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही घटनेचा कायदेशीर भाग जरी नसली तरी भारतीय राज्यघटनेचा प्राण किंवा आत्मा आहे. कारण भारतीय जनतेच्या इच्छा आकांक्षाला मूर्त स्वरूप देण्याचं कार्य या उद्देशपत्रिकेने केलेलं आहे. भारताच्या राज्यघटनेची उद्देशपत्रिका राज्यघटनेमध्ये पुढीलप्रमाणे वर्णन केलेली आहे. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका. आम्ही भारतीय जनता भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य निर्माण करण्याचे आणि भारतीय नागरिकांना न्याय, सामाजिक, आर्थिक, राजकीय स्वातंत्र्य, विचार, उच्चार, श्रद्धा, धर्म आणि उपासना यांचे समता, व्यक्तीचा दर्जानुसार संधी, बंधुता, व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकात्मता राखणारी याची शाश्वती देण्याचे आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी विचारपूर्वक ठरवित आहोत व ही राज्यघटना आमच्यासाठी तयार, मान्य व स्वीकृत करीत आहोत. तर या उद्देशपत्रिकेच्या आधारे आपल्याला प्रामुख्याने 3 बाबी लक्षात येतात. एक, राज्यघटनेचे उगमस्थान काय आहे. दुसरं, राज्यव्यवस्थेचे स्वरूप कसे आहे. आणि तिसरं, राज्यव्यवस्थेचा उद्देश कसा आहे. या सर्व बाबी आपण पुढील भागात चर्चिणार आहोत. आपल्याला अधिकाधिक चांगली माहिती जाणून घ्यायची असेल तर पॉलिटी विथ डॉक्टर उगले या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि खाली दिलेलं बेल आयकॉन हे बटन प्रेस करा आणि आणखी नवीन चांगली माहिती मिळवा. धन्यवाद.